संपूर्ण देशात डिजिटल अरेस्ट संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते। मात्र डिजिटल अरेस्ट गुन्हेगारीने सोलापुरात धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळते आणि या गुन्हेगारांच्या रडारवर आहेत ते म्हणजे सोलापुरातील तज्ञ डॉक्टर्स। या डॉक्टरांना करोडोंचा गंडा यावेळी घालण्यात आलेला आहे। पाहूया। सोलापुरातील डॉक्टर सायबर गुन्हेगारांच्या रडारवर। अनेक डॉक्टर डिजिटल अरेस्टचे बळी। डॉक्टरांना कोट्यवधींचा गंडा। आतापर्यंत आपण पोलिसांकडून अटक झाल्याचे प्रकार ऐकलेत, पण सध्या डिजिटल अरेस्ट या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे। सोलापूरमध्ये तर सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला असून सोलापुरातील तज्ञ डॉक्टर या गुन्हेगारांच्या रडारवर आलेत। सोलापूरमधील जवळपास 8 ते 10 डॉक्टरांची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे। सायबर भामट्यांनी काही डॉक्टरांना जवळपास 1 महिना डिजिटल अरेस्ट केलं होतं। सायबर गुन्हेगार खोटी ओळख सांगून प्रतिष्ठित व्यक्तींना फोन करतात। त्यांच्या विरोधात तक्रार असल्याचं सांगत ऑनलाईन कोर्टात हजर राहण्यास सांगितलं जातं। एखाद्या गुन्ह्यात तुमचा हात असल्याचं सांगत डिजिटल अरेस्ट केली जाते। पीडित व्यक्तीला एका रूम मध्ये बंदिस्त व्हायला सांगतात। काही दिवस गुन्हेगारांकडून व्हिडिओ कॉल सुरूच राहतो। या कालावधीत कोर्ट पोलीस स्टेशनची हुबेहूब उभारणी केली जाते। गुन्ह्यांसंदर्भातील कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने पाठवली जातात आणि बँक खात्यावरील सर्व पैसे आरबीआयच्या विशेष खात्यात जमा करा अशा सूचना दिल्या जातात। रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन प्रमाणे तुम्हाला पैसे एका ठिकाणी जमा करावे लागतील। ते सांगतील त्या खात्यावर 48 तासांनी तुमची जेव्हा चौकशी पूर्ण होईल तेव्हा ते परत येतील। मी म्हणालो ठीक आहे। त्यांनी मला माझी सगळी एफडी मोडायला लावली। हे सगळं केल्यानंतर त्यांनी मग साधारण 4 दिवस गेले। मग एक दिवस त्यांनी माझ्याकडनं 11 लाख ट्रान्सफर करून घेतले एका खात्यावर। या प्रकरणी सोलापूर शहर सायबर पोलिसांनी गुजरात मधून 2 आरोपींना अटक केली आहे। या सायबर गुन्हेगारांचे लागेबंध दुबई पर्यंत असल्याचं समोर आलंय। डिजिटल अरेस्ट असा कोणताच प्रकार नसून असा कोणताही फोन आल्यास घाबरून न जाता पोलिसांची मदत घ्यावी असं आवाहन जिल्हा सरकारी वकिलांकडून करण्यात आलंय की अशा कुठल्याही फेक कॉलला आपण किंवा फेक मेलला फेक मेसेजला आपण बळी पडू नका। आणि बळी जर अशा पद्धतीने पडला गेला तर तुमचं या ठिकाणी आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। कोणत्याही पद्धतीचा असा फोन आल्यानंतर आपण लगेच शेजारच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबद्दलची तक्रार नोंदवा। याच गुन्ह्यासंदर्भात 2 आरोपींना गुजरात मधून अटक करण्यात आली आहे आणि या आरोपींचे लागेबंधे हे दुबई पर्यंत असल्याचं निष्पन्न होतंय। त्यामुळं आता येणाऱ्या काळात या सायबर पोलिसांना डिजिटल अरेस्टचं आणखी मोठं आव्हान आहे हे मात्र नक्की। कॅमेरामॅन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।